तुमच्यापैकी असं कोणी आहे का ज्याला अळूवडी आवडत नाही? मला तर वाटत नाही की असं कोणीच नसेल ज्याला अळूवडी आवडत नाही. पण अळूवडी करायचं म्हटलं की नाही त्याला व्याप लय लागते, त्यामुळे करायचा कंटाळा येतो. तर आज मी माझ्या पद्धतीनं सोप्यात सोपी अळूवडी दाखवणार आहे. त्यासाठी इथं माझ्या मैत्रिणीने गावरान लसूण दिलं होतं, ते मी असं अडकून ठेवलं होतं. त्याची सालं काढायची नाहीत बरं का. तर मिक्सरच्या भांड्यात लसूण, आलं, हिरव्या मिरच्या, हिंग, जिरा पावडर, धना पावडर, हळद, मीठ, चिंच, गूळ असं हे थोडंसं पाणी घालून मिक्सरला वाटण करून घेतलं आहे. चला तर आपण मिश्रण तयार करूया. त्यासाठी इथं मी बेसनचं पीठ फक्त वापरलेलं आहे. डाळ दळताना मी तांदूळ घातलं नव्हतं, फक्त हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे ते घातलं. त्यानंतर वाटलेलं वाटण घालायचं, भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. तर माझ्याकडे कणी ड्रायफ्रूट नसल्यामुळे मी थोडंसं कणी माझ्या पद्धतीनं मला जसं जमेल तसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते, समजून घ्या. तर ह्यामध्ये पाणी घालायचं आणि मीठ थोडंसं घालायचं. पीठ भिजवून घ्यायचं. भिजवल्यानंतर थोडंसं चाखून बघायचं. माझ्यात थोडंसं मीठ कमी होतं, त्यानंतर थोडंसं तिखट वाटत होतं म्हणून मी बेसनचं पीठ पण ॲड केलं आहे. आणि हां, अजून मी सांगायचं विसरले, मी जे वाटण केलं ना त्यात थोडासा मी ओवा पण घातलेला हां. तर ही अळूची पानं आहेत, ही काळ्या अळूची पानं आहेत. ते मी लाटण्यानं कणी असं लाटून घेतलं म्हणजे त्याच्या चिरा अशा कणी मऊ होतात आणि आपल्याला दुमडायला सोपं पडते. तर पानं मोठी होती त्यामुळे मी ओट्यावरच हांतरलेलं आहे आणि त्यावर कणी असं पलटी करायचं पान आणि त्यावर आता बेसन पीठ पूर्ण असं लावून घेतलेलं आहे. त्यानंतर डबल मी केलेलं आहे. तुम्ही अशा पद्धतीनं डबल करा किंवा सिंगल पानाचं पण करू शकता. फक्त पानांची दिशा उलटसुलट करायची. त्यानंतर त्यावर पण पीठ घातलं, चारी बाजूनं दुमडून घेतलं आणि रोल असा गुंडळून कणी तयार करून रोल करताना फक्त लक्षात एवढंच घ्यायचं की असं घट्ट असं जडसर घ्यायचा, म्हणजे असं अगदी पोकळ रोल करायचा नाही. म्हणजे आपल्या वड्या ज्यावेळी आपण चिरत असतो की नाही त्यावेळी त्या अशा निघत नाहीत, नाहीतर मग ते पदर सुटायला चालू होतात. संध्याकाळची वेळ म्हटलं की डास पण यायला चालू होतात. माझ्यात तर की नाही 7 वाजल्यापासून पावणे 8 वाजेपर्यंत डास कुठून येतात काय माहीत आणि नंतर ते गायब होऊन जातात. चला तर मी सगळ्या पानांचे की नाही आता पीठ लावून घेते, कारण मुलाला माझ्या फोन करायला की नाही फोन पाहिजे होता. तर रोल केले. त्यानंतर इथं बघा ही इडलीच्या पात्रातच मी असं उकडत घातलेलं आहे, म्हणजे इडलीला जसं 15 मिनिट ठेवते की नाही तसं केलं. आणि त्यानंतर पण मी काही शूट केलं नाही. त्यातल्या वड्या थोड्याशा मी सकाळी ठेवल्या होत्या. तर आता सकाळची मेथीची भाजी आणि त्याच्यासोबत ह्या वड्या पण परतणार आहे. तर ह्या वड्या मी फ्रीजमध्ये 2 रोल ठेवले होते, त्याचं आता परतणार आहे. तर अशा पद्धतीनं वड्याचं काप करायचं, त्यानंतर तेल कढईमध्ये टाकायचं, तीळ पांढरं टाकायचं आणि अशा वड्या परतून घ्यायच्या. फक्त तीळ आणि तेलच टाकायचं परताना, बाकीचं काहीच घालायचं नाही. आणि मध्यम गॅसवर ह्या अशा कुरकुरीत थोड्याशा करून घ्यायच्या. चला तर ह्यासोबतच आजचा व्लॉग पण इथंच बंद करते. धन्यवाद.